नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर काल होती चतुर्थी। चतुर्थीचा उपवास हा तर सर्वांनाच असतो आणि त्या उपवासासाठी मी बनवला होता बटाटा। तर खिचडी केली नव्हती कारण की एकटीसाठी खिचडी करायचा सुद्धा कंटाळा आला होता आणि झटकेपट असा हा होणारा बटाटा आहे। ज्यावेळेस आपण साबुदाणा भिजत घालायचा विसरतो त्यावेळेस नक्कीच हा पदार्थ लवकरात लवकर तयार होईल। तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माझ्या पद्धतीने मी केलेला बटाटा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर या इथे मी घेतलेले आहेत 2 ते 3 बटाटे। अगदीच मोठे नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही, मीडियम असा चिरून घ्यायचा आणि पाणी घालून तो ठेवायचा। त्यानंतर यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच बटाटा, मिरच्या, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट। तर तूप आपलं छान असं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये घातल्या मिरच्या। आता तुमच्या इथं मिरच्या ताज्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा घाला। माझ्याकडे अशा सुकलेल्या मिरच्या होत्या तर मी त्याच घातल्या आणि भरपूर अशा मिरच्या घालायच्या कारण की बटाटा हा तिखटच छान लागतो। तर मिरच्या ह्या छान अशा तळेपर्यंत मी बटाटा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला कारण की बटाट्याला लगेच काळपटपणा धरतो, त्यासाठी तो व्यवस्थित चांगला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला। आणि बटाटा मिरचींमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आणि शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाण्याच्या कुटाऐवजी आपण कच्चे शेंगदाणे सुद्धा तुपात परतून घेऊ शकतो, पण त्याने बटाटा असा एकजीव होत नाही। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि बटाटा हा आपला 5 ते 6 मिनिटं आपल्याला शिजवायचा आहे कारण की तो लगेच शिजला जातो। आता याच्यावर झाकण ठेवून आपण नंतरच पाहूयात। तर अशा पद्धतीने छान असा आपला बटाटा शिजून तयार झालेला आहे। तर हा बटाटा आपण दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। दह्यासोबत तर हा बटाटा खूप छान लागतो। आणि अशी जर साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर अशीच पुन्हा दुसरी एक साधी सोपी रेसिपी घेऊन आपण लवकरच भेटू। तोपर्यंत बाय बाय।